कारण अक्षय असतील, ओमकार असतील, आकाश असतील, त्याच्यानंतर अनुज असतील, यांनी खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी तर कालच्या दिवसामध्ये केली आहे. परंतु कालच्या दिवसामध्ये जे स्वप्न त्यांचं अपुरं राहिलं मेगा फायनलचं, ते अपुरे स्वप्न मात्र आजच्या दिवसामध्ये ते सुद्धा पूर्ण करण्याचं नक्कीच काम करतील. 12th मॅन दोन्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून फलंदाजांची, खेळाडूंची नक्कीच व्यवस्थितरित्या नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. टीम वेले आणि टीम सुमित कुमार अँड कंपनी केवनी, त्या ठिकाणी या दोन टीम्समध्ये ही लढत असेल. वेलेचे 12th मॅन उपस्थित आहेत, टीम केवनीचे नक्कीच 12th मॅनला इथं उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि टीम वेलेचे कॅप्टन आधी ऑफिशियल तुमची नोंदणी कंप्लीट करायची आहे. टीम वेले तर सन्माननीय वेहेल्याचे जे गणिबाई आहेत त्यांना विनंती करेन की व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यशस्वी ही स्पर्धा होती. ही यशस्वी स्पर्धा आज संपन्नेच्या वाटेवरती आहे आणि दुपारच्या जर या सत्रामध्ये जर पाहिलं गेलं तर एक रोमहर्षकता वाढवणारी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. दोन टीम्स अगेन्स्ट नक्कीच ही मॅच खेळवली जाईल. अन्यथा जर आपण पाहिलं गेलं तर या मॅचमधनं पुढे सरकली आहे गावदेवी अंजूर, त्याच्यानंतर पुढे सरकली गेली गावदेवी हायवे दिवे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स पिंपलनेर टीमचा राहिला. लागोपाठचे 5 षटकार तुम्ही त्या मॅचमध्ये पाहिले गेले आणि अस्तित्वाची लढत नक्की सुमित कुमार अँड कंपनी केवनी आणि गावदेवी वेहले ए या दोन टीम्सच्या अगेन्स्ट नक्की पाहायला मिळेल. जीवनजी थले नक्की जे आमचे व्यासपीठाचे आदरणीय आहेत त्यांच्याकडून जर या स्पर्धेचा विचार केला गेला तर खूप चांगल्या प्रकारे नक्कीच योगदान लाभला. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलं षटक हाताळण्यासाठी त्या ठिकाणी बॉल तयार झालाय. साजन, जयेश आणि देवेन ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम केवनीच्या माध्यमातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. खूप साऱ्या शुभेच्छा विजयासाठी या दोन्ही टीम्सला. पहिलाच बॉल घेऊन तयार ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल बॉटम हँडचा वापर केला गेला. ऑन साईडला फक्त दिशा देत असताना फ्लिकचा हा फटका. डीपमध्ये मिड विकेटच्या दरम्यान फिल्डर आले अरुवार पद्धतीने 38 सर्कलच्या काहीसा बाहेर नक्कीच हा चेंडू अडवला गेला आणि एक धावसंख्येने टीमचा इथनं श्री गणेशा. प्रत्येक मॅचमध्ये ना आपण जेव्हा स्ट्रायकर एंडवरती जातो ना तेव्हा एका धावसंख्येने आपला अकाउंट आपल्याला ओपन करावा लागतो. तशाच प्रकारे अकाउंट इथनं ओपन केलं जातं. टीम केवनीच्या माध्यमातून बॅट्समन जयेश या फलंदाजाच्या माध्यमातून ही एक धावसंख्या नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाली. एक धावसंख्येने टीमचा श्री गणेश झालाय. वेहले आणि केवनी ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. होतं यार या बिलला फटका चांगला आहे. ऑफ साईडला फटका खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर इनफिल्डला फिल्डर होते. डीप एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल अडवला जातोय. अक्षरशः मेहनत खूप सुरेखरित्या होती. त्या ठिकाणी 38 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर होते. अगदी पाठमोरे नक्की ते वळले गेले आणि जे शॉर्टमध्ये होते ते डीपमध्ये जाऊन नक्कीच त्यांनी फिल्डिंग केली. दरम्यान आपण पाहायला गेला तर या दोन धावसंख्या अगदी ऑप्शनवरती चेंडू होता. त्याला बॅटवरती मिडल केला गेला. दिशा दिली गेली इनफिल्डच्या वडून. 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन ते भेदण्याचा प्रयत्न, परंतु आउटफिल्ड थोडीशी जर आपण पाहिली गेली तर स्लोवर वन झाली आणि तिथनं दोन धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. दुखापत नक्कीच खेळाडूंना सोसावे लागेल, कारण ज्या अर्थाने पाण्याची मागणी असेल तर पाणी घेऊन जायचं आहे, कारण अशी कोणत्याही प्रकारची आपल्याला गंभीर दुखापत नाही. कालच्या दिवसामध्ये सुद्धा नक्कीच एक तुम्ही दुखापत पाहिली. त्या दुखापतीमध्ये जर पाहिलं गेलं तर अक्षरशः ज्या वेळेला आपण पदतालिकेचा जास्त वापर करतो ना त्यावेळेला चांगले स्ट्रोक खेळण्याच्या अनुषंगाने आपला कधी कधी लेगना हा क्रॉस पण होतो, म्हणजे तुम्हाला क्रॅम्प येण्याची जास्त शक्यता असते. कालच्या दिवसामध्ये एक तुम्ही क्रॅम्प सुद्धा पाहिला गेला. त्याच्यानंतर एक फलंदाज पाहिला गेला तर बॅटिंगवरती असताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ते रिटायर्डच्या माध्यमातून नक्कीच बाहेर सुद्धा गेले. या मॅचमध्ये सुद्धा दुखापत होतीये. त्या ठिकाणी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात साजन त्यांना, कारण टीमची धावसंख्या 3 आहे. क्रिकेटसाठी पोषक असलेले हे वातावरण, कारण सुसज्ज क्रीडांगण 38 सर्कलच्या आतमध्ये अगदी गवताचं गालिच्य. हा जर क्रीडांगणाच्या बाहेर जर आपण डोकावून बघितलं ना तर निसर्गाच्या ह्या सुंदर देण अगदी या निसर्गाचा फायदा उचलताना पाहायला मिळतात. कारण हे क्रीडांगण जर आपण पाहिलं गेलं ना तर ऐतिहासिक क्रीडांगण आहे, कारण मैदानाच्या चहूबाजूला अगदी झाडं झुडपं, हिरवीगार झाडं झुडपं आपल्याला पाहायला मिळतील. थोडंसं कंट्रॅक्शन त्या झाडाच्या त्या साईडला पाहायला मिळतं, परंतु जर मैदानाच्या चहूबाजूला बघितलं गेलं ना तर अगदी झाडं झुडपं, अगदी हिरवीगार गवतं नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्या झाडं झुडपांच्या अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये हे बसलेलं हे क्रीडांगण.
न्यू गावदी स्पोर्ट्स भरोडीने आयोजित केलेली ही संकल्पना आणि ही संकल्पना ना आज यशस्वी संकल्पना संपन्नतेच्या वाटेवरती आहे आणि हे शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळते सुमित कुमार अँड कंपनी केवनी आणि गावदेवी वेहले ए या संघाच्या दरम्यान ही चालू असलेली मॅच. पहिले षटक साजिन यांच्याकडे पहिल्या बॉलवाले आली सिंगल, त्याच्यावरती आली दुहेरी, धावसंख्या 3. यावेळेला ट्रान्स चेंज केला गेला होता, अपील केली जाते, परंतु एक्झॅक्टली पंच सांगत असताना की हाईट फॅक्टर सुरेखरित्या होतं, परंतु लेग स्टिकवरती नक्कीच त्या ठिकाणी फलंदाज होता, त्या अनुषंगाने अपील फेटाळत असताना आणि लेग बायच्या रूपाने ही सिंगल धावसंख्या त्या ठिकाणी जोडली जाते. खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धेला योगदान सुद्धा लाभलं गेलं आहे. ज्या ठिकाणी आपण मेन ऑफिशियल तुम्ही नक्कीच पंच पाहता, पहिल्या दिवसामध्ये सुद्धा त्यांनी पंचांची नक्कीच भूमिका बजावली गेली होती. सुनीलजी पाटील त्या ठिकाणी आहेत, ते मेन ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेगला अजून एक पंच नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 4. बहुत यार ओ द विकेट. या बिल्ला उचलायचा प्रयत्न डावा स्टिक वरती नक्कीच हा चेंडू होता. कदाचित जर पाहिलं गेलं तर लेग स्टिक त्यांना वाकवायची होती आणि हा बॉल वाईट पाहायला मिळतोय. तर रामजी सोलोत्रे साहेब नक्की जे उपस्थित आहेत, साजन गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि लागोपाठच्या 2 विकेटसाठी त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आली की लागोपाठचे 2 विकेट जर त्यांच्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळाले तर त्यांच्यासाठी तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राईज. हे कॅश प्राईज लावलं गेले साजनसाठी, परंतु साजनचा हा चौथा चेंडू नक्कीच तुम्हाला वाईट पाहायला मिळतोय, ज्यावरती एक्स्ट्रा धावसंख्या आली. टीमची धावसंख्या आता 5 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे, जिथे बॅटिंग करते टीम केवनी क्रिकेट संघ. ओ द विकेट. याला फटका चांगला आहे, ताकदीचा वापर पाहायला मिळतो. मिड विकेटला फिल्डर अगदी झेप घेतली होती, गरुड झेप घेतली होती त्या बॉलवरती, परंतु त्याच्या हाताच्या वरून हा बॉल मिड विकेट सी मारायचे पार. या षटकामधला साजनच्या विरोधात हा पहिला षटकार. अगदी शॉर्ट लेंथ होता, शॉर्ट बॉल होता, त्याला पुल पॉवरफुल असा फटका दमदार पाहायला मिळाला, कारण बॅटच्या रिदममध्ये हा चेंडू आणला गेला, बॅटवरती मिडल आणला गेला हा फटका. आणि ज्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर जे आघाडीला गेले होते, स्ट्रायकर एंडवरती होते, त्याच्या बॅटमधनं हा षटकार पाहायला मिळतोय. अजून एक त्याच दिशेने, परंतु आता क्षेत्र निवडले गेले स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेग झोन मधनं इथनं क्लिअर करत असताना आधी मिड विकेट, त्याच्यानंतर स्क्वेअर लेग सी मारायचे पार. लागोपाठचा जयेशचा प्रहार हा दुसरा षटकार. नाही, वाट पाहत होती केवनीची टीम की पहिल्या षटकामध्ये षटकार किंवा चौकार कधी येतात, परंतु ती जी त्यांनी वाट पाहिली होती ना, ती वाट न पाहता त्या बॉलची ना वाट लावली गेली, ती म्हणजे जयेशने. कारण षटकार पहा सुरेखरित्या होते, ट्रान्स त्यांनी चेंज केला गेला, फुटवर्क वापरलं गेलं आणि ऑन साईडला क्रॉस बॅट दोन्ही स्ट्रोक होते, एक मिड विकेटला एक स्क्वेअर लेगला, हे 2 षटकार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात, ते म्हणजेच जयेश यांच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 17 आकड्यावरती आहे आणि बॉलर त्या ठिकाणी शेवटचा बॉल घेऊन तयार. यावेळेला थांबून केले स्क्वेअर कटचा हा फटका, थांबले गेले, वेट अँड वॉच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळाला आणि फक्त दिशा देत असताना आधी 2 षटकार, त्याच्यानंतर डीप स्वीपर कव्हर सी मारे पार हा चौकार. फायदा आणि 38 सर्कलचा फायदा नक्कीच घेतला गेला टीम वेहिली क्रिकेट संघाच्या माध्यमातून. जे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले त्या ठिकाणी पहिल्या षटकासाठी नक्की ज्यांना प्राचारण केले गेले होते, त्याच्यावरती जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा जो प्रयोग होता ना, तो प्रयोग सक्सेसफुल केला गेला आणि 2000 रुपयाचं कॅश प्राईज ज्या गोलंदाजावरती लावलं होतं ना, त्या गोलंदाजाला सडेतोड उत्तर देत असताना इथनं पुढे सरकली ती म्हणजेच टीम केवनी क्रिकेट संघ. 21 धावसंख्या पहा पहिल्या षटकामध्ये आलात. अशा रिदमने जर फलंदाजी राहिली ना, तर कदाचित 60 ते 65 या धावसंख्येवरती पोहोचू शकते, परंतु या क्रीडांगणावरती ना 60-65 धावसंख्येचं टार्गेट बनवणं तेवढंच सोपं आहे. पहिल्या दिवसामध्ये 100चं टार्गेट ठेवलं गेलं होतं, त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर वर्ल्ड क्रिकेट संघाने, त्याच्यानंतर 85 धावसंख्या गोवे क्रिकेट संघाने चेस सुद्धा केल्यात. म्हणजे या क्रीडांगणावरती ना धावसंख्या होतात ही आणि धावसंख्या डिफेन्सिव्ह होतात, परंतु पहिल्या षटकामध्ये 21 धावसंख्या आल्यात, म्हणजेच कमबॅक करणं नक्कीच गरजेचं असेल त्या ठिकाणी टीम वेले या क्रिकेट संघाला. कारण
बॉबीला आता मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. सेकंड ओव्हरसाठी ना त्याच गोलंदाजाची निवड केली जाते जो गोलंदाज डिफेन्सिव्ह पद्धतीने गोलंदाजी करतोय. परंतु पहिल्या षटकामध्ये अटॅक झाला, जो मेन स्ट्रायकर गोलंदाज होता त्या ठिकाणी होते साजन, त्याच्यावरती घाव घातला गेला तोही जयेशच्या माध्यमातून. परंतु या षटकामध्ये बॉबीच्या षटकामध्ये इथनं कमबॅक होईल का? बहुत यार बौद्ध विकेटने जागेवरून खेळण्याचा प्रयत्न पहा. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न ज्या ज्या वेळेला तुम्ही करताना त्यावेळेला बॉलची गती, बॉल राईज होतोय, बॉल पिकअप, तुम्हाला बॉलवरती ना फटका खेळावा लागतो. पिकअप फटका खेळण्याचा प्रयत्न खऱ्या त्याने स्क्वेअर कट करायचा होता. जी गॅप आहे, स्वीपर कव्हरला फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी, जर आपण पाहिलं गेलं तर डीपमध्ये पॉईंटला फिल्डर नाही, तिथे हा चेंडू पाठवायचा होता. परंतु पहिला चेंडू बॉबीचा बेट होता. कमबॅक करतोय बॉबी. यावर थांबून खेळण्याचा प्रयत्न, स्टँड अँड डिलिव्हर खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा प्रयत्न हा फसलाय. प्रयत्न जेव्हा जेव्हा फसतो ना तेव्हा तेव्हा आपल्यामधला आत्मविश्वास आहे ना तो कमी होत चाललेला असतो. परंतु क्रिकेट खेळामध्ये ना कोणालाही कमी समजू नका, कारण ज्या प्रकारे लाखो रुपयाचा चेक फक्त ₹1.5 पेन सुद्धा साईन करू शकतो ना, तशाच प्रकारे क्रिकेटचा खेळ असतो. इथनं थांबून संयमी खेळ आता खेळून जमणार नाही, कारण पहिल्या षटकामध्ये आले धावसंख्या 21. या षटकामध्ये कमबॅक करतो त्या ठिकाणी गोलंदाज बॉबी. लागोपाचे 2 चेंडू डॉट. लेफ्ट आर्म गोलंदाज ऑन साइडला, बॉडी लेंथवरती हा बॉल लॉंगॉनला, फिल्डर इथनं डाऊन दी बॉल आणि इथनं कॅच होती ड्रॉप. पहा आत्मविश्वास वाढवला गेला दुसऱ्या षटकामध्ये बॉबीने, परंतु फिल्डर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले जे लॉंगॉनला होते, केतन होते, त्याच्या हातामधनं ही कॅच ड्रॉप झाली आहे. तुम्ही डीफला फिल्डिंग करताय. मेन मुख्य क्रीडांगणाची जागा काय असते तर लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. या स्क्वेअर लेगच्या ना क्षेत्रामध्ये तेच फिल्डर जास्त कार्यरत असतात ज्यांच्यामध्ये फिल्डिंगचा दर्जा हा जास्त असतो. परंतु हा फिल्डिंगचा दर्जा थोडासा दासला, त्याच्यावर आले एक. एवढा ऑन साइडला उचलला गेला आणि पहा या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आणि त्याचं प्रत्युत्तर इथनं आक्रमण करत असताना बॉबीवरती येतो हा षटकार. म्हणतात कारण कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्या ठिकाणी नॉन स्ट्राईकवरती फलंदाज होते ते त्यांच्या मनामध्ये एकाच गोष्टीची जास्त करून गणना करत होते की कॅच ड्रॉप झाली आहे, एक नवीन जीवनदार माझ्या पार्टनरला मिळालं आहे, परंतु पार्टनरशिप मला बिल्डअप करायला हवी. आणि त्याच बिल्डअप करण्याच्या अनुषंगाने आता कोणाच्या बॅटमध्ये षटकार आलाय तर ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये पहिल्या षटकामध्ये 22 धावसंख्या जयेशच्या नक्कीच माध्यमातून आलाय, त्याच जयेशच्या बॅटमध्ये षटकार आलाय. यावेळेला ट्रान्स चेंज केला गेला होता. ऑनसाईडला त्यांना फटका जोराने प्रहार काढायचा होता, परंतु बीट होतात आणि फक्त सिंगल इथनं लेग बायच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळेल. लेग बायच्या रूपाने धावसंख्या आली टीमची टोटल आता पुढे सरकत असताना आणि जलद गतीने आता 29 ऑन बोर्ड 29 या आकड्यावरती तुम्हाला धावफलक पाहायला मिळतोय. इथं कमबॅक जरूर केला बॉबीने, परंतु त्याच्या षटकामध्ये एक षटकार आला. 4 चेंडू त्याने बघितले तर 5 चेंडू फेकून झाल्यात. या वेळेला लेफ्ट केला चेंडूला आणि सोडून का देतात याचा अर्थ नक्कीच पंच आम्हाला सांगतील, कारण आउटसाईड ऑफस्टमवरती चेंडू पीच झाला होता. जास्त आउटसाईड ऑफस्टम हा चेंडू जेव्हा जेव्हा पीच होतो ना तेव्हा अनेक सारे फलंदाज लेफ्ट होतात. पण फलंदाजांना एक गोष्टीची अजूनही सूचना नक्कीच आम्ही पोहोचवतोय की ज्या वेळेला तुम्ही शफल व्हाल आणि वाईटची जी सेकंड लाईन आहे तिथनं बॉल गेला ना तेव्हाच तुम्हाला वाईट देण्यात येईल. होतं यार. शेवटचा बॉल उचलला गेला, फटका कॉटन बॉलची संधी, बॉबी वळतात त्या ठिकाणी, डाऊन दी बॉल, आय विल टेक हा कॉल त्याने केला दिला आणि कॉन्फिडंट होतं या जेलमध्ये. इथनं विकेटचं होईल पतन, भागीदारी इथनं होते. ड्रॉप 29 या आकड्यावरती जो पहिला गडी बाद करण्याची संधी प्राप्त झाली ती संधी उगली गेली. त्याच्यानंतर एक सुरेख कॅच इथं स्वीकारत असताना 30 या आकड्यावरती हा पहिला गडी तंबूच्या खाली. संपन्न झालाय. 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर 15.00 सरासरीने नक्कीच हे धावफलक त्या ठिकाणी पुढे सरकवलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये 21 धावसंख्या आलेल्या, या षटकामध्ये जर आपण तब्बल विचार केला गेला तर खूप कमी धावसंख्या आल्या, म्हणजेच 90 धावसंख्येचं षटक त्या ठिकाणी बॉबीने हाताळलं गेलं. मी आधीच म्हटलं होतं की सेकंड ओव्हरसाठी त्याच गोलंदाजाचा वापर जास्त केला जातो जो गोलंदाज डिफेन्स करेल त्या धावसंख्या पाहिलं गेलं तर कमबॅक केला गेला. या षटकामध्ये बॉबी याने फक्त 9 धावसंख्या त्या ठिकाणी त्याच्या षटकामध्ये पाहायला गेला आणि जो निर्णय कमबॅक पाहिजे होता ना तो
तो कमबॅक त्या ठिकाणी बॉबीने नक्कीच या टीमसाठी मिळवून दिला. नाही, हे गरजेचं होतं, कारण क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट काय असतं की कमबॅक इज अ मेन पार्ट ऑफ क्रिकेट लाईफ. कमबॅक हा क्रिकेटमध्ये करावाच लागतो. कमबॅक तो इथनं बॉबीने आपल्या टीमसाठी करू दिला आणि षटक क्रमांक दुसरं हाताळत असताना फक्त 9 धावसंख्या नक्कीच त्यांनी खर्च केल्या. एक गडी त्याच्या खात्यामध्ये आला, एक बॉल वाईट सुद्धा आला, एक षटकार, एक सिंगल सुद्धा आले, 2 चेंडू डॉट सुद्धा आले. तिसऱ्या षटकासाठी अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत ओव्हर द विकेट. यावेळेला लो फुल टॉस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर खेळले होते. स्वतःच्या फॉलो थ्रू मधनं जाताना बघितलं गेलं. 38 सर्कलच्या काहीसा बाहेर जे फिल्डर लॉंग ऑन लावते ते पोहोचले गेले. बॉबी आय थिंक सो होते तिथे, त्यांनी उचलला गेला हा बॉल. मनीष होते त्या ठिकाणी, त्यांनी उचलला गेला हा चेंडू आणि तब्बल एका धावसंख्येने टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 31 या आकड्यावरती. क्रिकेटमध्ये तुम्हाला वार पलटवार करावाच लागतो. प्रतिउत्तर, प्रति हल्ला या गोष्टींना तुम्हाला करावाच लागतात आणि तो प्रति हल्ला आता टीम केवणीच्या माध्यमातून होईल का? यावेळेला फुलटो चेंडू आणि क्रिकेटमधला एक सूत्र तुम्हाला सांगत असताना चुकीला माफी नाही. चुकीच्या प्रकारचा फटका. असं वाटलं होतं की एलिव्हेशन सुरेखरित्या मिळाले, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर एलिव्हेशन कमी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं, परंतु फलंदाज इथनं होतील बाद. क्रिकेट सातत्याने तुम्हाला पाहायलाच मिळतोय. वार पलटवार जर कुठे तुम्हाला पाहायचं असेल ना क्रिकेट पटलावरती, तर खऱ्या अर्थाने भिवंडी नगरीला नक्कीच आपण भेट द्यायला हवी. कारण क्रिकेटच्या या रणसंग्रामामध्ये ना तुम्हाला एकमेकांना फाईट बॅक, एकमेकांना फीडबॅक आणि एकमेकांना ठस्सन क्रिकेट हा दाखवाच लागतो. बॉल जर पाहायला गेलं तर अगदी फुल टॉस होता, बॅटवरती आणला गेला त्याने, परंतु ज्या ठिकाणी स्क्वेअर लेगला फिल्डर होते अगदी हलवार पद्धतीने नक्कीच त्यांच्या हातामध्ये हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला आणि पहिल्या विकेटचं इथनं पतन होत असताना जिथे बॅटिंग करते टीम सुमित कुमार अँड कंपनी केवनी या क्रिकेट संघाला हा पहिला झटका त्या ठिकाणी बसत असताना 31 या आकड्यावरती. 31 या आकड्यावरती नक्कीच हा फलंदाज बाद झाला आणि विनंती करेन त्या ठिकाणी टीम केवनी क्रिकेट संघाला जास्त वेळ घेऊ नका, कारण आजचा अंतिम दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने पंचांना ती नक्कीच ताकीद द्यायची आहे खेळाडूंना की त्या ठिकाणी जास्त वेळ घेऊ नका, कारण आजचा अंतिम दिवस आहे. मेगा फायनल असेल, त्या ठिकाणी प्राइज डिस्ट्रीब्युशन सुद्धा असेल, त्याच्यामुळे वेळेच्या संदर्भात तुम्हाला सहकार्य करायचं आहे. 31 धावसंख्या. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना अनिकेत पहिल्या बॉलवरती आले सिंगल, दुसऱ्या बॉलवरती आले विकेट. जिथे होते त्या ठिकाणी देवेन बहुत यार रिदम मध्ये थोडासा अडथळा. त्या ठिकाणी पुन्हा एकदा यू टर्न मारून बॉलिंग ट्रॅकवरती सिली मिडऑफला पहा एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, ज्या ठिकाणी पाठमोरा नक्कीच हा फिल्डर तुम्हाला पाहायला मिळेल. पण त्या फिल्डरला एका गोष्टीची नक्की ताकीद देईन की सिली मिडऑफला नक्की तुम्ही क्षेत्ररक्षण करताय तर कोणत्याही प्रकारची मुवमेंट नक्कीच तुम्हाला करायची नाहीये, कारण जीसीएच्या नियमांच्या अनुसार नक्कीच सिली मिडऑफला जो क्षेत्ररक्षक असतो ना त्याला कोणत्याही प्रकारची मुवमेंट करण्याची मुभा नाहीये. त्याच्यामुळे विनंती करेन त्या ठिकाणी सिली मिडऑफच्या फिल्डरला. इथनं 31 धावसंख्या बनल्या गेल्यात. षटक क्रमांक तिसरं चालू आहे. 4 षटकांची हे मॅच. मॅन्डेटरी पॉवरमध्ये आल्या 21 धावसंख्या, त्याच्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 9 आणि अनिकेत होता तयार. उर द विकेट. यावेळेला लुवो फुलटॉस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पहा. लुवो फुलटॉस होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. खऱ्या अर्थाने बॅट अँड बॅटमधला चेंडू त्यांना ऑनसाईडला पाठवायचा होता, परंतु हा बॉल होता डॉट. अनिकेतचं कौतुक करावं लागेल, कारण बॉबीने जो आत्मविश्वास अनिकेतवरती टाकला, ज्या अर्थाने मागडा ठरला स्ट्रायकर गोलंदाज साजन, त्याच्यानंतर आत्मविश्वास टाकला गेला बॉबीने अनिकेतवरती. तो अनिकेत नक्कीच आतापर्यंत सार्थ ठरत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेला फुलटॉस चेंडू ऑफसाईडला धाडला गेला डीपमध्ये. लॉंग ऑफच्या दरम्यान नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो, परंतु सिंगलपेक्षा जास्त काहीच नसेल. फटक्यामध्ये तेवढी ताकद होती, परंतु व्यवस्थित बॅटवरती आला नाही. त्या अनुषंगाने लॉंग ऑफला जे फिल्डर होते त्यांनी फिल्डिंग दर्जेदार केली आणि एका धावसंख्येने आता टीमची धावसंख्या त्या ठिकाणी पुढे सरकत असताना टीमची धावसंख्या आता पोहोचली गेली 32 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये ज्या 21 धावसंख्या आल्या ना तो अपवाद वगळता गेला तर दोन्ही षटकामध्ये कमबॅक झालाय. कमबॅक का झाला गेलाय? कारण धारदारता पाहायला मिळाली. जो फलंदाज होता त्या फलंदाजाला थांबवलं जातं आता बॉबीच्या माध्यमातून. एवढा पुन्हा एकदा गती कमी केली गेली पहा. वाईड वरती जेव्हा जेव्हा तुम्ही बॉल पिच करता आणि जेव्हा तुम्ही शफल होता ना तेव्हा जास्त तुम्हाला रूम मिळत नाही. त्या आणि त्यांना जर पाहिलं गेलं तर शफल होण्याचा नक्कीच प्रयत्न होता आणि या अर्थाने नक्कीच या मॅचमध्ये एका गोष्टीचा नक्कीच विचार केला जाईल, कारण जो षटकार आला होता तो षटकार त्या ठिकाणी बचावला गेला. असं वाटलं होतं की बॉल षटकार जाईल, परंतु तो षटकार बचावला गेला, त्यावरती विकेट आला. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाहीये.
यावेळेला अकुटपाचा बॉल पहा, लिडिंग एज बॅटचा स्पर्शाने टीम करेल हर्ष. हर्ष पहा सेलिब्रेशन पहा किती मैदानाच्या आतमध्ये, कारण गोल्डन विकेट त्या कुणाला नक्कीच परतवलं गेलं मैदानाच्या बाहेर, जिथे अनिकेत नक्कीच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. विचार केला गेला ना तर तब्बल कोणताही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 21 धावसंख्या आल्या ना, त्याच्यानंतर एका फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये टिकायचं होतं, परंतु तो टिकाव कायम का ठेवला नाही, कारण बॉबीचा शेवटचा बॉल राहिला, त्यावरती आली विकेट. त्याच्यावर नंतर पूर्णपणे जर पाहायला गेलं तर बॅटिंग लाईन ढासळली गेली, आणि बॅटिंग लाईन ढासळत असताना ज्या धावसंख्या वाढत होत्या ना, त्या धावसंख्येना कमी करण्याचं काम केला त्या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर बॉबी आणि अनिकेत या दोन गोलंदाजाने. पहा, 2 षटकारामध्ये ना फक्त आणि फक्त 11 धावसंख्या आल्यात. म्हणजेच या धावसंख्येचा विचार करायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये ज्या 21 धावसंख्या आल्या ना, त्यांना गाळण्याचं काम या 2 षटकाने नक्कीच आपल्याला करताना पाहायला मिळाले. अनेक सारे मान्यवरांची मांदी आळी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते व्यासपीठावरती. सुकीची डाकी साहेब सुद्धा आहेत, ज्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण जे नक्कीच खासदार चषक नक्कीच या क्रीडांगणावरती नक्कीच तुम्ही पाहता. त्या क्रीडांगणामध्ये जेव्हा जेव्हा फलंदाज खेळत असतात, जेव्हा जेव्हा खेळाडू खेळत असतात ना, तेव्हा अतिशय चांगला प्रतिसाद त्यांचा त्या खेळाडूंवरती असतो, आणि त्या स्पर्धेला मोलाचा हातभार सुद्धा असतो. आणि सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच तुम्ही बालामामा यांची उपस्थिती पाहिली, कालच्या सत्रामध्ये तुम्ही हेमंतजी गुळवी उर्फ मुसाबाई नक्कीच यांची सुद्धा उपस्थिती पाहिली, आणि अनेक सारे कार्यकर्ते, अनेक सारे ग्रामपंचायत सदस्य, अनेक सारे जे शैक्षणिक कार्यामध्ये कार्यरत असतात ना, ते अनेक सारे नक्कीच मान्यवर या व्यासपीठावरती पाहिलं. कारण कालच्या सत्रामध्ये एका गोष्टीचा नक्कीच मी उल्लेख केला होता की क्रिकेट हे समीकरण ना मैत्रीचे समीकरण असतात, मैत्रीचे संबंध जपावे लागतात. कारण जेव्हा आयुष्य नावाची स्क्रीन आपल्याला लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर जेव्हा आपल्याला मिळत नाही ना, तेव्हा पॉवर बँक म्हणून सपोर्ट करते, ती म्हणजेच आपली मित्रता आणि आपली मैत्री यारी. ते मैत्रीचे संबंध या व्यासपीठावरती जपण्याचा प्रयत्न करतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं की तर अनेक सारे मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचंही माझ्या शाब्दिक सुमनाने आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. टीमची धावसंख्या 32 आहे. चौथं षटक त्या ठिकाणी अक्षयकडे दिले गेले, जे स्लॉगवरचं डेथ ओव्हरचं षटक आहे ते अक्षय कशा प्रकारे हाताळेल, कारण 2 षटकामध्ये कमबॅक झालाय, म्हणजे या षटकामध्ये सुद्धा कमबॅक करण्याचा नक्कीच टीम वेळेच्या माध्यमातून अक्षयचा प्रयत्न असेल, परंतु तो प्रयत्न आता पूर्ण करावा लागेल. सिली मिड ऑफला पहा, पुन्हा एकदा त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला, अगदी क्लोज नक्कीच हा क्षेत्ररक्षक सिली मिड ऑफ. गावदेवी अंजूर आणि गावदेवी एकवीर हायवे दिवे दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित राहायचे टॉस करण्यासाठी. बहुत तयार अक्षय, ओव्हर द विकेट. यावेळेला फटका जोराने प्रहार करायचा होता, परंतु व्यवस्थित बॅटवरती नाही. स्क्वेअर लेगचे फिल्डर डीपमध्ये वळतात, त्या ठिकाणी एक सिंगलपेक्षा जास्त काहीच नसेल. कारण बॉल जर पाहायला गेला ना तर लेफ्ट हँड ज्या वेळेला गोलंदाज या क्रीजवरती बॉलिंग करतो ना, त्यावेळेला लेफ्ट हँड गोलंदाजाने जास्त मार खालाय. म्हणजेच या लेफ्ट हँड गोलंदाजाकडे आता शैली काय असेल तर स्लोवर वन तुम्ही जास्तीत जास्त टाकाल, लेग ब्रेक तुम्ही जास्तीत जास्त कराल, तर मोठा फटका मारण्यासाठी जास्त फलंदाजांना रूम मिळत नाही. तशाच प्रकारे हे बॉल पिच करावे लागतील. पहिला बॉल अगदी स्लोअर पद्धतीचा, व्यवस्थित बॅटवरती नाही, त्याच्यावरती आली सिंगल. टीमची धावसंख्या 33, बॉल शिल्लक असतील 5, जिथे गोलंदाजी करतो अक्षय. यावेळेला लो फुल टॉस अटेम्प्ट केला, फुल टॉस चेंडू होता, गॅपमध्ये खेळतात खूपच वेगाने, काव कॉर्नर रिजन. तर निशांतजी पाटील जे उद्योगपती सुरईचे आहेत, विनंती करेन दादांना VIP डॅशवरती येऊन तुम्ही असं नसतं व्हायचं, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आता धावा बनतायत, क्रिकेटमध्ये ना धावा बनत नाही तर त्या बनवाव्या लागतात, परंतु त्या कशाही येवो. हा फटका जर पाहायला गेला ना तर अगदी गॅप शॉट सिलेक्शन होतं, आणि मी आधीच म्हटलं होतं की लेफ्ट हँडर बॅट्समन जेव्हा जेव्हा या खेळपट्टीवरती खेळलाय ना, जेव्हा जेव्हा त्यांनी गोलंदाजी केली ना, तेव्हा फास्ट बॉलवरती त्यांना प्रत्युत्तर मोठ्या फटक्याचंच राहिले. म्हणजे इथनं गतीना कमी करावं लागेल, इथनं स्लो चेंडू फेकावं लागतील, जेणेकरून मोठा फटका त्याच्या गोलंदाजीवरती बचावला जाऊ शकेल. ये बोलला आता बॉल चांगला होता, बॅक टू द बॉलर खेळलेत, त्या ठिकाणी पायाने अडवण्याचा प्रयत्न, इनफिल्डमधनं हाफ फील्डमध्ये बॉल जातोय, परंतु 2 धावसंख्येचा उद्दिष्ट तर डेफिनेटली कंप्लीट होणार, कारण तेवढा फार काळ नक्कीच या धावसंख्येला होता. जर पायाने अडवण्याचा नक्कीच प्रयत्न नसताना तर कदाचित एकच धावसंख्या कंप्लीट झाली असती, कारण जे उजव्या हाताचे फलंदाज होते त्याच्यासाठी लॉंग ऑनला फिल्डर होतं, अगदी जोराने बॉल सरळ रेषेत आला असता तर बॉल अडवू शकले असते, परंतु एक एक्स्ट्रा धावसंख्या सुद्धा नक्कीच मिळाली. आणि टीमची धावसंख्या आता पाहता पाहता 39 या आकड्यावरती पोहोचली गेली.
21 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये होत्या. म्हणजेच आम्ही ग्राह्य धरलं होतं की 55 ते 60 धावसंख्या कंप्लीट होतील, परंतु कमबॅक हा इम्पॉर्टंट पार्ट असतो ना क्रिकेटमध्ये. तोच कमबॅक आपल्याला करताना पाहायला मिळाले. दोन गोलंदाज म्हणजेच बॉबी आणि अनिकेत या वेळेला चांगला आहे. गती कमी केली गेला. पहा याच गोष्टीची उपमा करत होती की गती कमी करायला हवी. ती गती कमी केली गेली. टप्पा थोडासा बघितला गेला तर अगदी पुढे ठेवण्यात आला आणि सबमरीन डिलिव्हरी. कारण ज्या प्रकारे एक सबमरीन बोट जशी पाण्याखालून जाते ना, तशाच प्रकारे बॉलला थोडीशी गती दिली नाही, तर स्लोवर गती ठेवली गेली आणि बॉलनी थोडीशी उचली घेतली नाही. त्या अनुषंगाने हा बॉल चौथा डॉट आपल्याला अनिकेतचा पाहायला मिळतोय. अनिकेतने धावा खर्च केला 7. षटक क्रमांक फेकत असताना चौथं. टीमची धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 39 या आकड्यावरती. आणि अजूनही या षटकामधले 2 चेंडू शिल्लक असतील जिथे बॅटिंग करते टीम केवनी क्रिकेट संघ. बहुत यार निकेत ओ द विकेट. या वेळेला वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. पंच साहजिकच वळतील आमच्याकडे, कारण आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवायचा होता. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती नक्कीच अनिकेतला गाडी न्यायची होती, परंतु त्याने रूट चेंज केला गेला. प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती नेली, म्हणजेच हा वाईट बॉल असेल. टीमची धावसंख्या पहा 40 या आकड्यावरती. 40 हा आस्किंग रन रेट ना प्रत्येक षटकामागे ठेवणं, 10चा आस्किंग रन रेट हा मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे आणि तो आस्किंग रन रेट आता मेंटेन झाला आहे टीम केवनीचा. या वेळेला लो फुलटॉस बॅक टू द बॉलर पुन्हा एकदा खेळले होते. अगदी लॉंग ऑनला हा बॉल धाडला गेला. एकच धावसंख्या कदाचित कंप्लीट होईल, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नसेल. पहा फिल्डिंग दर्जेदार. गोलंदाज अनिकेतने बॉल रिलीज केला गेला, परंतु त्या ठिकाणी बॅकअपला जर आपण क्षेत्ररक्षण पाहिले गेले ना तर खूप जलद गतीने त्या ठिकाणी वळले गेले. बॅकअप केला गेला, या चेंडूला बॅकअप दिला गेला आणि त्या अर्थाने जर आपण पाहिलं गेलं तर या चेंडूवरती फक्त आणि फक्त सिंगल. टीमची धावसंख्या 41 आहे, कारण त्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर व्हाईट बॉलने धावसंख्या वाढली होती. आता इथनं आली सिंगल. धावसंख्या 41 41. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. या शेवटच्या ओव्हरमधला शेवटचा बॉल. यावेळेला उचलला गेला हा बॉल डीप मध्ये. लॉंग ऑफला फिल्डर नाही. गॅप खूप मोठी होती, तीच गॅप आधी बघितली होती फलंदाजाने आणि फुल लेन जसा चेंडू पिच केला गेला ऑफ साईडला त्यांना फेकत असताना शेवटच्या बॉलवरती आल्या चौकार. टीमची धावसंख्या 45 आणि 46 लक्ष असेल टीम गावदेवी वेहेले ए या टीम समोर. आणि एकविरा हायवे दिवे यांच्यामध्ये आपण नक्कीच टॉस करणार आहोत. विनंती करेन सन्माननीय व्यासपीठाचे आदरणीय ज्यांच्या उपस्थितीने नक्कीच व्यासपीठाला शोभा लाभली आणि ज्यांची उपस्थिती कालच्या दिवसापासून नक्कीच ज्यांची उपस्थिती आम्हाला हवी होती, परंतु आज त्यांच्या या दैनंदिन बिझी रुटीनमधला नक्कीच आज त्याने अमूल्य वेळ काढला. सुखीची डाकी साहेब यांना विनंती करेन की तुमच्या शुभ असते नक्कीच हा नाणेफेकीचा कौल इथनं संपन्न करावा. त्या ठिकाणी अंजूर आणि जर आपण बघितलं गेलं तर टीम हायवे दिवे यांच्यामध्ये नक्कीच हा टॉस केला जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ असते. तर आमच्या नक्कीच इथनं टॉस केला जाईल. टीम मंजूर आणि टीम हायवे दिवे यांच्या अगेन्स्ट नक्कीच हा टॉस केला जातोय. कॉल दिला गेला त्या ठिकाणी अंजूर टीमच्या कॅप्टनने सुकेची डाकी साहेब यांच्या शुभ असते नक्कीच हा नाणेफेकीचा कौल इथनं संपन्न केला जाते आणि टॉस जिंकला त्या ठिकाणी बघितलं गेलं तर हायवे दिवे नक्कीच टीमच्या कॅप्टनने. मान्यवरांना विनंती असेल की तुम्ही विराजमान व्हायचं आहे. या स्पर्धेला नक्कीच त्यांनी भेट दिली गेली आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच एक महत्त्वाचा वाटा म्हणून आमचे मान्यवर नक्कीच उपस्थित राहिले. सुकेची डाकी साहेब नक्कीच हे व्यासपीठावरती उपस्थित नक्कीच आपल्याला मान्यवर पाहायला मिळाल. त्यांच्या शुभ असते टॉस झाला. टॉस जिंकला गेला त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर हायवे दिवेच्या कॅप्टनने. जाऊया टीमच्या कॅप्टनकडे. प्रथमचा डिसिजन काय असेल? फील्ड करू. मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्या ठिकाणी फिल्डिंग नक्कीच डिसिजन घेतला होता, कारण टॉस जिंकला होता. अगेन्स्ट खूप चांगल्या प्रकारे तुम्ही खेळ केला. या मॅचमध्ये सुद्धा तसंच खेळ असेल, कारण मागच्या टीममध्ये जर पाहिलं गेलं तर खूप चांगल्या प्रकारे दर्जेदार नक्कीच बॅटिंग झाली. त्या अनुषंगाने धावसंख्या बनवल्या सुद्धा गेल्या. म्हणजे ही मॅच सुद्धा तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. तर रणनीती काय असेल? मागच्या मॅचमध्ये गोलंदाजांनी खूप मार खाला, पण या मॅचमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करू.
गोलंदाज या खेळपट्टीवरती ना पहिला जो आघाडीचा गोलंदाज येतो ना तो तर डेफिनेटली थोडासा मागे ठरतो, परंतु त्याच्यानंतर कमबॅक सुद्धा होतो. आता वेहळे ये टीमची नक्कीच गोलंदाजी पहा, पहिल्या षटकामध्ये 21 धावसंख्या खर्च झाला, त्याच्यानंतर तो कमबॅक सुद्धा झाला. म्हणजे असे कोणते गोलंदाज असतील ज्यांच्यावरती जिम्मेदारी तर तुम्ही ठेवाल, परंतु त्यांना कानमंत्र सुद्धा द्यायचा प्रयत्न कराल. सर्व चांगले आहेत आणि सर्व 100% देण्याचा प्रयत्न करतील. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल, कारण तुमच्या अगेन्स्ट अंजूर टीम आहे. याच क्रीडांगणावरती ती सातत्याने 365 दिवस सराव करत असते. म्हणजेच असंही म्हणू शकतो की आयोजन कमिटी या ठिकाणी खेळते, परंतु त्या टीममध्ये नक्कीच कोणावर टार्गेट असेल की त्याला लवकर बाद करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. टार्गेट कोणावर नाही, सर्व चांगले प्लेयर आहेत. गावदी अंजीर म्हटलं तर मोठं नाव आहे, आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. जाऊया आपण नक्कीच अंजूर टीमच्या कॅप्टनकडे. टॉस गमावला गेला, तुम्हाला बॅटिंग करावी लागेल, रणनीती काय असणार आहे? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. खरं तर नाही, तुमच्यासाठी टॉस इम्पॉर्टंट होता, कारण तुम्ही टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा डिसिजन घेतला असता. कारण प्रत्येक कॅप्टनची मागच्या मॅचमध्ये सुद्धा हीच तुमच्याशी चर्चा केली होती की प्रत्येक कॅप्टनसाठी इम्पॉर्टंट काय असतं, तर पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकून त्या धावसंख्या कमी आपण बनवून देऊ आणि दुसऱ्या सेशनमध्ये त्या डिफेन्स करू. कारण या क्रीडांगणावरती आम्ही 3 दिवस पाहिल्यात की ज्या धावसंख्या डिफेन्स होताना दुसऱ्या सेशनमध्ये आपण पाहिल्यात, परंतु या मॅचमध्ये नक्कीच कोण आघाडीची अशी जोडी असेल, कोण वन डाऊन असेल की त्या ठिकाणी जास्तीत जास्त धावसंख्या ते नक्कीच त्यांच्या बॅटमध्ये दाखवतील. ओपनिंगला आम्ही अजून काही याचं फिक्स केलेलं नाही. आता जेव्हा आम्ही इथं पॅव्हलियनमध्ये येऊ तेव्हा समजेल की कोण उतरेल ओपनिंगला. आणि बॅटिंग आली तरी मतलब काय नाही, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये बॅटिंग फिल्डिंग ही म्हणजे येतच असते. त्याच्यामुळे आम्ही स्कोर जास्त मारण्याचा प्रयत्न करू. विजयसाठी नक्कीच शुभेच्छा. दोन्ही टीमचे कॅप्टन नक्कीच आमचे उपस्थित होते. सुकीजी डाके साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच हा टॉस केला गेला, टॉस जिंकला गेला. त्या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर हवे देवाच्या कॅप्टनने फिल्डिंगचा डिसिजन घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम गावदेवी अंजूर या क्रिकेट संघाला. सेहेचाळीसचं टार्गेट असेल, 11.50 सरासरीने नक्कीच धावफलक बनवावं लागेल. त्या ठिकाणी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथनं गेली आहे. त्या ठिकाणी निलेश आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं गेलं तर विजेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ग्रीन सिग्नल त्या ठिकाणी पंचांचा मॅच सुरुवात. त्या ठिकाणी 46 लक्ष्य असेल, 11.50चा रिकॉर्ड रन रेट त्या ठिकाणी ठेवला गेलाय. त्या ठिकाणी तर विजयजी पाटील जे दापोडे असे उद्योगपती, नक्कीच त्यांचं शुभागमन नक्कीच नुकतंच आमच्या व्यासपीठावरती होते. तर दादा या व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. परा मान्यवरांची उपस्थिती झाली, खेळाडू लगेच थांबले गेले. हा आदर असतो, हा आदर असतो क्रिकेटचा, हा आदर असतो मावण्यांचा. कारण भारतीय संस्कृती काय म्हणते तर अतिथी देवो भव, आणि अतिथींचा सन्मान करणं, अतिथींचं स्वागत करणं ही आमची भारताची परंपरा. आणि भारताची परंपरा इथनं आम्ही पूर्ण करत आहोत. आणि या व्यासपीठाचे सन्माननीय नक्कीच त्यांचं आगमन होतंय, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. विराजमान व्हा, तुमचं ही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात करायची आहे. त्या ठिकाणी जर आपण बघितलं गेलं तर 46 लक्ष ठेवलं. रिकॉर्ड रन रेट त्यांना 11.50 जोडायचा आहे. त्या अनुषंगाने नक्कीच निलेश आणि विजेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि जयेश पहिले षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलेत. जयेशवना ही जिम्मेदारी आहे, कारण पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केला होता, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती त्यांचं प्रदर्शन कशा प्रकारे राहील बहुत यार. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल स्लाइस करायचा होता, पहा स्क्वेअर कट त्यांना नक्कीच करायचा होता, परंतु अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न जयेशचा, तो प्रयत्न थोडासा फसला गेला. आणि अवंतरच्या साह्याने टीमची धावसंख्या आता 1ने एक्स्ट्राच्या स्वरूपाने वाढती आहे आणि टीम त्या ठिकाणी अकाउंट वाईडने ओपन करते, ज्या ठिकाणी बॅटिंग करेल टीम वेहले. टीमने कॅप्टनने टॉस जिंकला होता, फिल्डिंगचा डिसिजन घेतला होता. 45 वरती नक्कीच थांबवलं गेलं आणि 46चं टार्गेट त्या ठिकाणी ठेवलं गेले, ते म्हणजेच वेले ए या क्रिकेट संघासमोर. ते टार्गेटना चेससुद्धा होताना पाहिलं, कारण पहिल्या दिवसामध्ये आपण 45चं टार्गेट चेससुद्धा होताना पाहिलं, परंतु या मॅचमध्ये नक्की काय असेल भाऊ तयार. जयेश यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा त्याच लेंथवरती हा बॉल होता, परंतु हा बॉल ऑप्शन सोडून जाणारा नाहीये, कारण पहिला बॉल ऑप्शनच्या अगदी बाहेर होता. तो बॉल वाईड आला, वाईडने अकाउंट ओपन झालं टीम वेहले ए क्रिकेट संघाचं. परंतु त्याच्यानंतर कमबॅक काय असावं ना हे जयेशने दाखवून दिलं, आणि कमबॅक गोलंदाजी करत असताना वाईड नंतर हा डॉट बॉल नक्कीच तुम्हाला जयेशचा पाहायला मिळतोय. खेळपट्टीवरती ना दोन आघाडीची जोडी आहे, निलेश आणि विजेंद्र. त्यांना इथनं स्वप्न गाठायचे असतील ना तर इथनं पहिल्या षटकामध्ये जास्त धावसंख्या यायलाच हव्या, बनवायला हव्या. यावेळेला सरळ रेषेत केला, बॅक टू द बॉलर, व्हॉट अ कॅच.
स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी सोप्पा अजलीतनं स्वीकारत असताना, आणि हे सोपं नसतं, स्वतःच्या रनवे वरती होते, रिदम वरती होते, रिलीज ऑफ डिलिव्हरी त्यांनी केली गेली आणि बॉलवरती तीक्ष्ण नजर तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचची नक्कीच गोल्डन विकेट इथनं कॅरी करत असताना महत्वाची विकेट निलेश पारितांचं एके आकड्यावरती हा पहिला गडी बाद. आपला बॉडी लँग्वेज हा समोरच्या दिशेने असतो आणि समोरच्या दिशेने असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवणं तेवढंसं कठीण असतं, परंतु कठीण गोष्ट जेव्हा आपण सोपी करतो ना तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा पहा किती सुरेखरित्या जयेशची होती. कारण बॅटिंग करत असताना तब्बल आपण जर पाहिलं गेलं तर खूप चांगल्या प्रकारे त्याने परफॉर्मन्स केला. बॅटिंग करत असताना बघितलं गेलं तर ज्या जयेशने धावसंख्या बनवल्या गेल्या होत्या ना त्या धावसंख्या आता रोखण्याचा जयेश प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न सक्सेसफुल होतोय. कारण पहिला फलंदाज होता निलेश, त्याला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजेंद्र आणि केतन ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टार्गेट आहे 46 आता बनवावं लागतील. त्या ठिकाणी 4 षटकांची ही मॅच. मॅन्डेटरी पॉवरचं हे पहिले षटक जयेश यांचं आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. यावेळेला फुलटो चेंडू फक्त दिशा दिली आणि खूपच वेगाने डीप मध्ये कव्हरला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो आणि जयेशच्या विरोधात डीप कव्हर सी मारेचे पार हा चौकार. फटक्यामध्ये पाहायला मिळाले, संयम फटक्यामध्ये या पाहायला मिळाला, कारण थांबून खेळले गेले, अगदी दिशा दिली गेली आणि त्या बॉलवरती आला चौकार. अजून एक चांगला फटका त्याच दिशेने खेळायचा होता, पर पहा बॅट ड्रिल सुद्धा करून दाखवतात. खरं त्याने बॅट नव्हती ड्रिल केली, हाताचा इशारा केला गेला की कशा प्रकारे नक्कीच त्या फटक्याला त्यांना फोर्स लावायचा होता. फोर्स लावला गेला नाही, कारण बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही आहे या फटक्यामध्ये. इथनं बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही, त्या अनुषंगाने हा बॉल चौकारानंतरचा तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 5. आता उचलण्याचा प्रयत्न, फाईन लेगला फिल्डर डायरेक्ट हिटचा प्रयत्न नसेल, कारण तो बॅकअपला क्षेत्ररक्षक भरपूर होते, परंतु कोणत्याही प्रकारचा धोका नक्कीच त्यांना पत्करायचा नव्हता. इथं सिंगल झाली कंप्लीट. या षटकाचा जर आपण विचार केला गेला तर पहिला बॉल वाईड आला, त्याच्यानंतर डॉट बॉल आला, एक विकेट आला, एक चौकार आला, एक डॉट बॉल आला, एक सिंगल आली. म्हणजेच शेवटचा बॉल अद्यापर्यंत शिल्लक असेल या पहिल्या षटकातला, जिथे गोलंदाजी जयेश करतात. जयेशला ना आता या धावसंख्या डिफेन्स करण्यासाठी पहिल्या षटकासाठी पाठवलेलं होतं, परंतु त्याचं काम तर त्यांनी चोख बजावलं आहे. कारण आतापर्यंत जर विचार केला गेला तर फक्त धावसंख्या त्यांनी खर्च केल्यात 6, परंतु या मॅचचा ना आज शेवटचा बॉल नेत्रबिंदू असेल. कारण पहिल्या षटकामध्ये जो फलंदाज थोडासा मागडा ठरतो, त्याच्यानंतर ना जेव्हा जेव्हा आपली टीम हारते ना तेव्हा पहिल्या षटकावरती जास्त करून लक्ष केंद्रित केलं जातं. त्याच्यामुळे हा षटक जर कमबॅकीचा टाकायचा असेल ना तर इथनं डॉट बॉल फेकावा लागेल, तो म्हणजेच जयेश या गोलंदाजाला. परंतु डावखुऱ्याचा फलंदाज आता त्याच्या समोर आहे, जे विजेंद्र आघाडीला गेले होते आणि तेच विजेंद्र आता स्ट्रायकर एंडवरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. आणि क्रिकेटपटू असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, इंटरनॅशनल क्रिकेट असेल, त्या क्रिकेटमध्ये ना डावखुऱ्या आताचे फलंदाज गोलंदाज ना नेहमी घातक म्हणले जातात, परंतु हा विजेंद्र कितपर्यंत घातक ठरेल जयेशसाठी. आणि यावेळेला पहा ऑन साईडला दरम्यान खेळायचं होतं, परंतु बॉलची गती थोडीशी कमी केली गेली. राजाजी पाटील यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय की पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीनंतर जिथं लक्ष होतं 46 धावसंख्येचं, फक्त 6 धावसंख्येचं षटक हाताळलं गेलं. आता 11 चेंडू इथनं बाकी असेल ना बनवावं लागतील, त्या धावसंख्या 40. पहिल्या षटकामध्ये 6 धावसंख्या आल्या, लक्ष होतं 46. विचार केला गेला तर 11.50चा आस्किंग रन रेट त्यांना बनवायचा होता, परंतु तो आस्किंग रन रेट ना आता इन्क्रीज केला गेलाय, तो म्हणजेच फलंदाजाने. कारण पहिला गडी बाद झाला ना त्यावेळेला विचार केला गेला तर अकाउंट ओपन फक्त व्हाईट चेंडूने झालं होतं. त्याच्यानंतर एक चौकार फक्त केतनच्या बॅटमधनं जे नाईट नंबर 2 वरती 3 वरती गेले होते, त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही. या ओव्हरचा जर विचार केला गेला ना तर
तीन चेंडू सुरेखरित्या पाहायला मिळाल्यात. एक चेंडूवरती सिंगल आली, एक बॉलवरती चौकार आला, एक बॉलवरती विकेट आला आणि जो आस्किंग रन रेट त्यांना मेंटेन ठेवायचा होता ना, तो पहिल्या षटकामध्ये मेंटेन ठेवला नाही, परंतु आता या 3 षटकामध्ये त्यांना मेंटेन ठेवावं लागेल. तो म्हणजे 13.33चा आस्किंग रन रेट. रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट ना, ह्या गोष्टी तुम्हाला मेंटेन ठेवायच्या असतील ना, तर सेन्सिबल आणि अटॅकिंग क्रिकेट या दोन्ही गोष्टींचा तुम्हाला समन्वय साधावा लागतो. कारण ज्या वेळेला तुम्ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवता, खऱ्या अर्थाने आघाडीची जोडी कशा प्रकारे पाठवायला पाहिजे माहिती आहे. कारण एक सेन्सिबल क्रिकेट खेळणारा असावा, एक अटॅकिंग क्रिकेट खेळणारा असावा, जेणेकरून गोलंदाजांना तुम्ही स्ट्राईक रोटेट करून मन डायव्हर्ट करू शकता. परंतु त्या ठिकाणी फलंदाज बाद झाले, अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना निलेश बाद झाले. अगदी आक्रमकतेने नक्कीच फटका खेळला गेला, परंतु तेवढाच नक्कीच सेन्सिबल पद्धतीने तो बॉल अडवला गेला. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये ती कॅच आली, तिथनं वाईडने फक्त अकाउंट ओपन झालं होतं आणि पहिल्या षटकाच्या संपन्नेनंतर फक्त आपल्याला 6 धावसंख्या पाहायला मिळतात टीम वेहले ए या क्रिकेट संघाच्या टोटलमध्ये. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या त्या ठिकाणी बनवावं लागतील 40. हा रिक्वायर रन रेट नक्की 13.33चा इथं मेंटेन करावं लागेल आता टीम ए वेहले ए या क्रिकेट संघाला. बॉल तयार, ओव्हर द विकेट ऑनसाइडला खेचला गेला फटका. स्क्वेअर लेगला फिल्डर फक्त पाहत राहिले आणि बॉल जाईल स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. हा षटकार स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये ना आपल्याला खूप सारे षटकार पाहायला मिळाले, परंतु मागच्या मॅचमध्ये काय दर्जेदार फलंदाजी नक्कीच झाली. 5 चेंडूमध्ये 5 षटकार त्या ठिकाणी दाखवले गेले सचिन या फलंदाजाने. आणि त्याच्यानंतर ना या मॅचमध्ये ही आपण जर पाहिलं गेलं तर षटकारांची क्वांटिटी कमी आहे. कारण जर पहिल्या फेरीचा विचार केला गेला जिथे 46चं टार्गेट आहे, त्या जर खेळीमध्ये विचार केला गेला तर फक्त 3 षटकार आले होते. ती 3 षटकार कोणाच्या बॅटमधनं, तर जयेशच्या बॅटमधनं. ज्या जयेशनेच नक्कीच इकॉनॉमिकल गोलंदाजी 6 धावसंख्येची हाताळली, परंतु सागरचं स्वागत पहा स्वॅगने केलंय. त्या ठिकाणी फलंदाज होते केतन. केतनच्या बॅटमधनं ना अद्यापर्यंत इंडिव्हिज्युअल 11 धावसंख्या आल्यात, म्हणजे ज्या 46च्या टार्गेटपर्यंत त्यांना पोहोचायचं होतं त्यांच्याकडे केतवनाचा ट्रम्प कार्ड होता आणि तो ट्रम्प कार्ड आता त्याने बाहेर काढला गेलाय. आणि त्या ट्रम्प कार्डने ना आता इथनं हाहाकार माजवायला घेतात, ते म्हणजेच सागर आणि कंपनी केवनी या टीमवरती. षटकार आलाय, यावेळेला फुलटॉस चेंडू फक्त दिशा दिली बॅकआउट पॉईंटच्या वरून. अगदी हा बॉल काढला गेला, स्वीपर कव्हरला फिल्डर भरतात परंतु अडवण्याचा प्रयत्न आणि बॉल पाहता पाहता षटकारानंतर बॉल स्वीपर कव्हर, सीमा रेषा पार. षटकारानंतरचा हा चौकार. टेम्परामेंट का असो, त्याच्यानंतर खेळाडू वृत्ती का असते आणि जिंकण्याची ताकद आपल्यामध्ये किती असली पाहिजे हे दाखवत असताना केतनच्या बॅटमधनं षटकारानंतरचा हा चौकार आलाय. इंडिव्हिज्युअल 15 धावसंख्या पहा, 46 लक्ष होतं आणि टीमची धावसंख्या आता जर आपण पाहिली गेली तर 16 या धावसंख्येवरती पोहोचली गेली आहे. याला फुलटॉस चेंडू जोराने नक्कीच त्यांना खेळायचं होतं, परंतु हा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. आउटसाइड दी ऑफ स्टंपवरती हा चेंडू. कदाचित केतनच्या रिदममध्ये हा फटका आला असता ना तर मोठा फटका नक्कीच कन्वर्ट झाला असता, परंतु ऑफ स्टंपवरनं चेंडू जर ऑनसाईडला तुम्हाला खेचायचा असेल ना तर त्याच्यामध्ये ताकदीचा सुद्धा वापर पाहिजे. जर ताकदीचा वापर नसता, एलिव्हेशन कमी मिळालं असतं तर कदाचित ना फलंदाज बाद सुद्धा होऊ शकले असते. परंतु त्या ठिकाणी आपण काय पाहिलं गेलं तर अगदी ऑफ स्टंपवरती चेंडू होता, सोडून दिला, लेफ्ट केलं गेलं या चेंडूला आणि त्या बॉलवरती वाईट म्हणजेच अतिरिक्तच्या साह्याने एक धावसंख्या त्या ठिकाणी टीमच्या टोटलमध्ये जोडली गेली आणि टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. 17 ऑन बोर्ड, 46चं टार्गेट होतं. दुसरं षटक त्याच्या ठिकाणी सागर यांचं 2 चेंडू फेकत असताना त्याच्या गोलंदाजीवरती तब्बल 11 धावसंख्या त्या ठिकाणी खर्च झाल्यात. बॉल तयार, राऊंड द विकेटने उचलायचा प्रयत्न, संधी बनू शकते. कॉटन बॉल, फिल्डर त्या ठिकाणी एसटी रक्षक वळतात परंतु थांबवलं गेलं. त्या ठिकाणी गोलंदाज सागर याला की मी हे करू शकतो, आय कॅन डू इट, हे केलं गेलं. त्या ठिकाणी गोलंदाज आपण बघितलं गेलं तर सागर होते, त्यांना थांबवलं गेलं एसटी रक्षकाच्या माध्यमातून. जो फलंदाज मैदानामध्ये हाहाकार माजवत होता केतन, त्या केतनला आता जड पावलाने मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
आता टीम वेले एक क्रिकेट संघाला मागणी ठरेल का? परंतु मिडल ऑर्डर अजून पूर्णपणे संपलेली नाहीये. टॉप ऑर्डरचा फलंदाज कोण होता? निलेश होता, त्याच्यानंतर केतन होते. ही टॉप ऑर्डरची त्यांची बॅटिंग लेंथ होती ना, ती आता मागे परतली आहे, तंबूच्या छायेमध्ये परतली आहे. पण हे विसरून चालणार नाही की विजेंद्र आघाडीला गेले होते आणि ते अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या जोडीला आता साजन यांना एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप, राजन यांना चांगली पार्टनरशिप आता बिल्डअप नक्की जिथनं करावी लागेल. विजेंद्र हे नाव खऱ्या अर्थाने मोठं नाव आहे, कारण आडी 444 उवळी या टीममधनं नक्कीच सिटी बॉलमधनं नक्कीच खेळाडू खेळत असतो आणि त्या ठिकाणी आता तो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती आहे. आणि यावेळेला फुल लेनचे खोदून काढत असताना जास्त सफळ झाले होते, परंतु व्यवस्थित बॅटवरती नाही. शफल होऊन ज्या वेळेला तुम्ही आडव्या बॅटने खेळताना फटका, त्यावेळेला शफल होऊन तुमच्या बॅटवरती परफेक्टली मिडल तो चेंडू पाहिजे. हा परफेक्टली मिडल नव्हता, कारण फुल लेन चेंडू होता, ओपीचा चेंडू नव्हता. त्या अनुषंगाने त्यांना पाहिजे तो फटका ते खेळू शकलं नाही आणि त्या बॉलवरती सिंगल इथनं एकवटली जाते आणि टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 18 या आकड्यावरती. षटकाचा विचार केला गेला ना तर कमबॅक सुद्धा होतोय आणि महागडा सुद्धा ठरतोय, कारण 2 बॉलवरती महागडा ठरला गेला सागर. त्याच्यानंतर एक वाईट बॉल आला, 2 बॉलवरती त्याने 11 धावसंख्या खर्च केल्या. लगेच प्रत्युत्तर केतनला दिलं गेलं, त्याची विकेट आली आणि त्याच्यानंतर ही सिंगल नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. तर सन्माननीय विजयजी पाटील नक्की साहेबांचं शुभ आगमन होतंय व्यासपीठावरती. असं नसतं व्हायचं तुमचं ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 18 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आहेत, 46 लक्ष होतं, अजूनही बनवावं लागतील 28. यावेळेला फटका उचलण्याचा प्रयत्न, फायनली फिल्डर पुढे सरसावतात त्या ठिकाणी आणि अलवार पद्धतीने ही कॅच घेण्याचा प्रयत्न आणि इथनं बचावले जातात त्या ठिकाणी राजन. नंबर 4 वरती राजन गेल्यात, परंतु अगदी सोपा हा झेल होता. अगदी हलवार पद्धतीने त्यांनी छोटी छोटी पावलं टाकत ना पुढे कॅच मागे ते गेले, परंतु ज्या वेळेला कॅच त्यांच्या हातामध्ये पडली गेली ना त्यावेळेला हलवार पद्धतीने नक्की ती कॅच जमिनीला दान सुद्धा झाली आणि आयुष्यमान भाऊचा शुभाशीर्वाद इथनं राजनला मिळत असताना आणि टीमची धावसंख्या त्याच्याच या एक धावसंख्येने आता पुढे सरकती आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये, ती म्हणजेच 19 या आकड्यावरती. विचार केला गेला तर अजूनही 27 बनवायचे आहेत. या षटकामधले जर विचार केला गेला तर चेंडू शिल्लक असतील एक, म्हणजेच 13 चेंडू आणि तुम्हाला बनवावं लागतील धावसंख्या 27, जिथे बॅटिंग करते टीम वेहेले एक क्रिकेट संघ. या धावसंख्येला डिफेन्स सुद्धा होतील, कारण तेवढी ताकद टीम केवनीमध्ये आहे. पण ही विसरून चालणार नाही की अटॅकिंग क्रिकेटसाठी वेहेले टीम सुद्धा जाणली जाते. यावेळेला स्वीप करायचं होतं, त्या ठिकाणी स्लॉक स्वीप आणि स्वीपचं त्या ठिकाणी दोन्ही फटक्यामध्ये रूपांतर होतं, कारण ज्या अर्थाने त्यांनी उजवा लेग पुढे आणला, स्वीपचं परिवर्तन केलं, पण तो बॅटवरती जर राईज करत असताना चेंडू बॅटवरती आला असताना तर तो स्लॉक स्वीप झाला असता आणि खालून जर तो बॉल नक्कीच त्यांनी खेळला असता तर तो स्वीप झाला असता. या 2 फटक्यांचा नक्कीच त्यांना परिवर्तन करायचा होता, परंतु एकी फटक्यामध्ये सक्सेसफुल झाले नाही. परंतु एक सिंगल तर एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाली गेली, कारण व्हाईट बॉल आला. टीमची धावसंख्या अवंतरच्या साह्याने पुढे सरकतीये आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये 20 या आकड्यावरती. अजूनही गरज असेल 26 धावसंख्येची, बॉल शिल्लक असतील 13. यावेळेला फटका केसला गेला, ताकदीचा वापर, बॉल करतो हवाई सफर, बॉल जाईल स्क्वेअर लेग, सी मारायची पार. हा षटकार क्रिकेट हा खेळ ना टीम प्लॅनिंगचा असतो. तुम्हाला कट रचावे लागतात, तुम्हाला युनिट्या ठेवाव्या लागतात. आता कालच्या दिवसामध्ये एक सुरेख टीम प्लॅनिंग तुम्ही काय पाहिली गेली की पहिल्या मॅचमध्ये जेव्हा वेले टीम नक्कीच बॅटिंग करत होती तेव्हा दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरती त्यांनी अनुजला पाठवलं होतं, परंतु तिथे होत्या 85 धावसंख्या त्यांना चेस करायच्या होत्या. त्या 85 धावा चेस का केल्या गेल्या? कारण अक्षयने 49 धावसंख्या बनवल्या, अनुजने बनवल्या गेल्या 35 धावसंख्या. त्या अनुषंगाने अटॅकिंग क्रिकेटरना आघाडीला 2 गेले होते आणि अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना त्या धावसंख्या त्यांनी चेस सुद्धा केल्या. दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी स्ट्रॅटेजी बदलली गेली, त्या ठिकाणी अनुजला पाठवले गेले 5व्या क्रमांकावरती आणि त्या अनुजच्या बॅटमधनं त्यावेळेला जास्त धावसंख्या आल्या नाही. म्हणजे आपण एकंदरीत विचार करू शकतो की जास्त टार्गेट जेव्हा आपल्याकडे असतो ना तेव्हा अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी जे खेळाडू पारंगत असतात ना त्यांना पाठवावं. आता अटॅकिंग खेळत होता त्या ठिकाणी निलेश. विजेंद्र जर आपण बघितलं गेलं तर विजेंद्र थोडा सेन्सिबल क्रिकेट खेळणार आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती अटॅकिंग पाठवलं गेलं केतनला. केतनने तर आपलं काम पूर्ण गेलं, परंतु आता अटॅकिंग क्रिकेट रूप धारण कोण करतोय तर विजेंद्र. विजेंद्रच्या बॅटमध्ये एक षटकार आला, 3 चेंडू त्याने फेस केला, 7 धावसंख्या महत्त्वाच्या त्याने आपल्या टीमसाठी बनवल्यात आणि टीमची धावसंख्या तब्बल 26 या आकड्यावरती आणि येणारे 12 चेंडू आणि गरज असेल त्या ठिकाणी 20 धावसंख्येची.
यावेळेला फटका गोलात टाकलेला चेंडू आणि पहा फटका पहा. फटक्यामध्ये गती पहा किती होती, कारण ज्या अर्थाने इनफिल्डला जे नक्कीच फिल्डर होते शॉट एक्स्ट्रा कव्हरला ना, अगदी ज्या वेळेला ते बॉल गॅदर करण्यासाठी वाकले गेले ना, त्याच्या अगोदर हा बॉल मात्र त्याच्या हाताखालून निघून गेला. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की कितीच्या गतीने हा चेंडू नक्कीच पाठवला असेल. कदाचित 120 ची नक्कीच ही गती असावी, कारण त्याच अँगलने जो फटका खेळला गेला आणि त्याच्यावरती चौकार आलाय. एवढा फटका उचलला गेला. आता सुद्धा गतीचा वापर, इथनं गतीचा वापर आपल्या बॅट वरती घेत असताना बॅट स्लॉट मध्ये हा चेंडू पाठवला गेलाय लॉंग ऑन प्लॉट मध्ये, आणि राजेश पाटील आम्हाला सांगत असताना की इट्स यूज अ मॅसिव्ह 6. खऱ्या अर्थाने नेतृत्व होता, कारण फुल्लर लाईन चेंडू ज्या वेळेला आपल्या समोर पिच होतो आणि ज्या गतीने तो बॉल आलाय आणि त्याच गतीने त्याला पाठवणं ना, म्हणजे गतीला गती मात देते. म्हणजे आपण असं म्हणतो ना की लोहे को लोहा पिघलाता आहे, तशाच प्रकारे नक्कीच हा फटका पाहायला मिळाला. गतीने हा फटका पाठवला गेला, त्याच्यावरती चौकार आणि अगदी ओओपीचा चेंडू होता त्या ठिकाणी देवेंद्र यांचा, आणि राजनच्या बॅटमध्ये तो षटकार पाहायला मिळतोय. अजूनही 10 चेंडू बाकी असतील, शिल्लक असतील 10 धावसंख्या बनवणं. यावेळेला हा पहा गतीने फटका पहा. खरं तर फिल्डर होते पण कसरत का केली नाही, कारण ज्या अर्थाने ते पोचले असते ना त्याच्या अगोदर हाही चेंडू निघाला असता. म्हणजे आता विचार करू शकतो की फटक्यामध्ये गती का आहे. या गतीच्या फटक्यासाठी ना तुमच्याकडे परफेक्ट मुवमेंट पाहिजे. ज्या प्रकारे ना पहिल्या पावसाच्या सरेंची वाट जसं चातक पक्षी पाहत असतो ना, तशी या फटक्यासाठी तुम्हाला नजरेचा खेळ खेळावा लागतो, आणि क्रिकेट हा नजरेचा सुद्धा खेळ आहे. ती नजर सुरेखरित्या पाहायला मिळाली. चौकार आलाय, 6ची गरज. या वेळेला एम एस धोनी साईडने मॅच फिनिश केली करायचा प्रयत्न, आणि आता सुद्धा इथनं चौकार आलाय. म्हणजे विचार करू शकतो कितीच्या स्ट्रायकिंग रेटने नक्कीच या धावसंख्या बनतात ते आम्हाला आता कळायला मार्ग नाही, कारण खूप जलद गतीने नक्कीच हे फटके खेळले जातात. आणि फटके असे खेळले जातात ना, ज्या वेळेला आजचा सुपर संडे एखाद्या नक्कीच जशी बकऱ्याची कत्तल करावी ना, तशाच प्रकारे गोलंदाजाची आता कत्तल केली जाते त्या ठिकाणी राजनच्या माध्यमातून. 2ची गरज, फटका उचलण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर पॉईंटला हा बॉल पाहायला मिळाला, आणि फक्त एका धावसंख्येची आता गरज असेल टीम वेहले ए या क्रिकेट संघाला. चांगली रंगली ही मॅच. 46चं टार्गेट होतं. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 6 धावसंख्या आल्या, ज्या ठिकाणी मेन टीमचा लीडर होता जयेश, त्याच्यावरती जास्त धावसंख्या आला नाही, परंतु लीडरला सोडलं गेलं ना तर घनाचे घाव घातले गेले. त्या ठिकाणी सागरवरती तब्बल त्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 20, आणि या षटकामध्ये आपण विचार केला गेला तर 3 चौकार 1 षटकार आलाय. 1ची गरज. या वेळेला विनिंग स्ट्रोक खेळायचा होता त्या ठिकाणी विजेंद्र याला, आणि दाखवायचं होतं त्या ठिकाणी. जर आपण पाहिलं गेलं तर मी 444 नक्की सिटी पॉलमधनं मी काय खेळतोय हे त्यांना दाखवायचं होतं, परंतु सध्या तरी त्यांचा खेळ थोडासा कमकुवत आहे, कारण फक्त एकच षटकार आला, एक सिंगल आली वैयक्तिक, तो 6 धावसंख्येवरती खेळतोय. परंतु केतन 15 धावसंख्येवरती बाद झाले ना, त्याच्यानंतर पूर्णपणे या मॅचची धुरा ना मात्र आपण जर पाहिली गेली तर राजेन यांनी हातामध्ये सांभाळली गेली. 3 चौकार आले, 1 षटकार आला. विचार केला गेला तर त्यांच्या खेळीचा तब्बल 20 या वैयक्तिक धावसंख्येवरती नक्कीच ते खेळतात, आणि टीमची धावसंख्या आता जर आपण पाहिली गेली तर 45 वरती, आणि फक्त एका धावसंख्येची गरज असेल. बॉल शिल्लक असतील 6 बॉल एका चेंडूमध्ये 6 धावसंख्या आपण या क्रीडांगणावरती बनताना सुद्धा पाहिल्यात. एका चेंडूमध्ये बघितलं गेलं तर 5 धावसंख्या षटकार मारून ती धावसंख्या बनताना सुद्धा आपण बघितली गेली. परंतु कालच्या दिवसामध्ये काय उल्लेखनीय दर्जेदारी टीम गोव्याची राहिली. एका चेंडूमध्ये 5ची गरज होती, फिल्डर होते, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तो षटकार अडवला गेला, आणि आखरकार मेगा फायनलचा तिकीट गोवा टीमने कापला गेला. म्हणजे आज ती गोवा टीम सुद्धा या क्रीडांगणावरती तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक, 6 चेंडू 1ची गरज, आणि यावेळेला राईज केला गेला चेंडू राजांसमोर. अशा प्रकारे नक्की चेंडू राईज केले जातात. याच्या अगोदरच्या षटकामध्ये जर रायझिंग डिलिव्हरी असती ना तर कदाचित तुम्हाला कमी मोठे फटके पाहायला मिळाले असते, परंतु अगदी खोलातले चेंडू तो उचलत होता. त्याच्यानंतर फुल्लर लेन चेंडू त्यांना दिशा देत होता, गती देत होता. त्या अनुषंगाने विचार केला गेला तर अजून एकच धावसंख्येची गरज, आणि प्रेक्षक वर्ग नक्कीच खूप साऱ्या संख्येने या ठिकाणी क्रीडांगणावरती उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. यावेळेला कुटपाचा बॉल फाईन निघाला, त्या ठिकाणी फिल्डिंग झाली, परंतु ही फिल्डिंग ज्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली ना त्या ठिकाणी ही फिल्डिंग झाली असती ना तर कदाचित सुखाची दिवस बघू शकली असती टीम सुमित कुमार आणि कंपनी केवनी दिवे.
परंतु त्या ठिकाणी आपण घडताना काय पाहायला गेलं, एक कॅच ड्रॉप झाली. ती कॅच ड्रॉप कोणाची झाली तर त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर केतनची, ज्या केतनने बनवल्या गेल्या त्या ठिकाणी धावसंख्या 15 आणि त्याच्यानंतरच्या 15 धावसंख्येने जो आत्मविश्वास वाढला गेला ना, तो आत्मविश्वास कमीच झाला नाही. राजेंने आत्मविश्वास आपल्या अंगावरती घेतला, त्याने आत्मविश्वासाची फलंदाजी केली, अटॅकिंग क्रिकेट तोही खेळला. परंतु 20 धावसंख्या बनवत असताना ना, या महत्त्वाच्या धावसंख्या होत्या, त्या महत्त्वाच्या धावसंख्या त्यांनी 20 बनवल्यात. जिथे लक्ष होतं 46, टार्गेट होतं 11.50 रन रेट त्यानं ठेवायचं होतं, ते रन रेट ठेवलं गेलं. परंतु आता येणाऱ्या 4 चेंडू दरम्यान फक्त एकच धावसंख्या बनवायची आहे. आपण असंही पाहतो ना, की जेव्हा लो स्कोरिंग मॅचेस असतात ना, तेव्हा त्या अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जातात आणि ज्या जास्त धावसंख्येच्या मॅचेस असतात ना, त्या लवकर संपतात. परंतु 4 चेंडू आणि 1 धावसंख्या कंप्लीट होईल का, हाही प्रश्नचिन्ह अनेक साऱ्या प्रेक्षक वर्गांना या ठिकाणी क्रीडांगणावरती पडला असेल. यावेळेला बॉटम हँडचा वापर केला गेला. फाईन लेगचे फिल्डर पहा आधी पुढे आले, त्याच्यानंतर बॉल बघितला गेला तर अगदी आउटफील्डच्या माध्यमातून थोडासा टर्न झाला गेला. या मॅचला केले फिनिश, चौकाराने ही मॅच होती फिनिश. आणि तब्बल विचार केला गेला तर 3 बॉल ठेवून इथे पुढे सरकतीये टीम गावदेवी वेहले ए क्रिकेट संघ.